साखर आणि दुधाच्या दरवाढीचा थेट परिणाम आता चहाच्या व्यवसायावर होताना दिसतोय। वाढत्या खर्चामुळे चहाचे दर वाढवावे लागत असल्याने ग्राहकांनी चहाच्या दुकानांकडे पाठ फिरवायला सुरुवात केली आहे। एकीकडे चहा बनवण्यासाठीचा खर्च वाढतोय तर दुसरीकडे ग्राहक कमी होत आहेत। अशात दुकानाचं भाडं, वीज आणि इतर खर्च भागवायचे कसे, असा प्रश्न चहा दुकानदारांसमोर उभा राहिलाय। दरवाढीचा हा ताण असाच कायम राहिला तर दुकान बंद करण्याची वेळ येते की काय, अशी चिंता चहा विक्रेत्यांकडून व्यक्त केली जाते। याच चहाच्या दुकानातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नीलम सापुडे यांनी। हिवाळ्याचा विषय म्हणजे चहा। चहा हा सगळ्यांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कोणत्याही वेळेला लोक हे चहा घेतात। चहाला वेळ लागत नाही, पण वेळेला लोकांना चहा प्यायलाच लागतो। त्यामुळे जे साखरेचे दर वाढले आहेत त्याच्यामुळे जे सामान्य नागरिक आहे किंवा जे दुकानदार आहे त्यांच्या सुद्धा दुकानावर याचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या आता चहाच्या दुकानामध्ये आहे, तर आपण पाहू शकता की साखर दुधाचा रेट वाढलेला आहे, त्यामुळे चहाचे रेट वाढले असते तर जे लोक चहा पिण्यासाठी येतात त्याच्यामुळे जे चहाचे रेट वाढले आहेत त्याच्यामुळे अनेक नागरिक हे चहाच्या दुकानाकडे पाठ फिरवताना आपल्याला दिसत आहे। आपण पाहू शकता की हे पूर्ण दुकान आहे ते चहाचे पूर्ण रिकामे आहेत का आता साखरेचे आणि जे दुधाचे रेट वाढले आहेत त्यामुळे जे साखर चहा बनवतात त्यांनी जे चहाचे रेट वाढवले आहेत त्यामुळे हे दुकान रिकाम आहे। आपण आता आपल्यासोबत बोलण्यासाठी चहा बनवणार आहेत। काय सांगाल तुम्ही की चहा बनवता आणि त्याच्यामुळे अनेक लोकांनी त्याचा पाठ फिरवली आहे? हॉटेल कन्हैयाचे चालविणारे मालक आहो। साखरेचे दर काल 50 रुपयाने होते तर एकदम 20 रुपयाने चहाचे रेट वाढले। त्याच्यामुळे कस्टमरला पैसे जर वाढविले तर कस्टमर चाय सोडून पळतात। त्याच्यामुळे आम्ही धंदे कराव की नाही करावं असं नको नकोसं झालंय आम्हाला। आता धंदे सोडून द्यावं तर भाडं बोकांडी, नाही सोडावं तर काय करावं असं समजा अवघड होऊन गेले या धंद्यामध्ये। आणि यामध्ये दुधाचे पण रेट वाढलेले आहेत। दुधाचे पण रेट वाढले, समजे साखरेचे वाढले, पत्तीचे वाढले आणि कस्टमरला भाव वाढले म्हणले की ते जमणार असं होऊ लागले। समजा अवघड होऊन गेले धंद्यामध्ये। साखर आणि दुधाचे रेट वाढले त्यामुळे अनेक जे चहा प्यायला लोक येतात त्यांची आता म्हणजे इकडे पाठ फिरवताना दिसत आहेत का? अक्षरशः चहा सोडून येऊन पळाले। कस्टमरला जर भाव रेट वाढलाय म्हणलं तर कशामुळे वाढला, काय वाढलं असं कुठं जमते का म्हणायचं की चहा सोडून घेऊन जाऊ लागले कस्टमर आमचे। आता इतके गर्दी राहत होते, आता दुकान खाली आहे माझं सध्या। आणि हे साखरेचे दुधाचे रेट वाढले, तुम्ही प्रशासनाला काय सांगाल की कमी करायचे रेट की काय आव्हान करसाल? कमी केले तर बरं आहे, नाही केले तर मग काय आता हे काय मग काय करावं हेच कळना गेले आम्हाला सध्या। याचं आर्थिक नुकसान हे तुम्हाला सोसावं लागणार आम्हाला सोसावं लागले, कुणालाही नाही, दुसरं कस्टमरलाही नाही आणि शासनालाही नाही। आहे। साखरेचे आणि दुधाचे रेट वाढले, त्यांच्या जे दुकानदार आहेत त्यांच्याकडून प्रशासनाला असे म्हणण्यात येत आहे की मागणी करण्यात येत आहे की साखरेचे आणि दुधाचे रेट वाढावे। जर साखरेचे आणि दुधाचे रेट वाढवले तर त्यांच्याकडे जे ग्राहक चहा पिण्यासाठी येतात ते या चहाकडे पाठ फिरवतात आणि त्यामुळे जे दुकानाचं भाडं असो किंवा जे त्यांनी जो खर्च केलेला असतो तो सुद्धा निघत नाहीये। त्यामुळेच याचा मोठा आर्थिक फटका हा चहा दुकानदारांना सुद्धा बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नीलम सापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।